मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध महामार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही अनेक महामार्गांची कामे सुरू आहेत. सध्या मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा असून यातून 625 किलोमीटर लांबीच्या कामाचे पूर्णत्व आत्तापर्यंत साधले आहे. उर्वरित 76 किलोमीटरचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. जुलै 2024 पर्यंत हे काम पूर्ण होईल. यामुळे नागपूर ते मुंबई दरम्यानचा संपूर्ण प्रवास समृद्धी महामार्गाने संपन्न केला जाईल. या व्यतिरिक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे रिंग रोडचे काम, जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाचे काम आणि विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हाती घेतले आहे. त्यासाठीच पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यान ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे विकसित केला जाईल. हा मार्ग अहिल्यानगरवरून जाणार आहे, ज्यामुळे पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर हा प्रवास गतिमान होणार आहे. हा करार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मध्यात झाला आहे. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विकसित करणार असल्याने या दोन्ही विभागांमध्ये हा महत्त्वाचा करार झाला आहे. त्यामुळे याचे काम जलद गतीने पूर्ण होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होत आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यान तयार होत असलेल्या या नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेमुळे फक्त या दोन शहरादरम्यानचा प्रवास गतिमान होणार नसून पुणे ते नागपूर हा प्रवास देखील सोयीचा होणार आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेमुळे दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास 4 तासात आणि पुढे छत्रपती संभाजीनगरवरून समृद्धी महामार्गाने नागपूरपर्यंतचा प्रवास अवघ्या 2 तासात पूर्ण करता येणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा हे 3 विभाग परस्परांमध्ये जोडले जाणार आहेत. यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार असे बोलले जात आहे. तर मित्रांनो, ही होती पुण्याला जी नवीन महामार्गाची भेट मिळणार आहे त्याबद्दलची माहिती. याबद्दल तुमचे काय विचार आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.